अपने खास मौकों के लिए परफेक्ट और शानदार ज्वेलरी सिर्फ मिलेगा तकवा ज्वेलर्स पे। आइए तकवा ज्वेलर्स, जहां आपको मिलेगा ऑथेंटिक टर्किश, दुबई और राजकोट डिजाइन्स का सबसे शानदार कलेक्शन। 100% प्योर गोल्ड, ट्रांसपेरेंट प्राइसिंग और बेस्ट बायबैक गारंटी के साथ, क्योंकि हम सिर्फ ज्वेलरी नहीं भरोसा बनाते हैं। डायमंड्स के लिए अनीक के कलेक्शंस बेस्ट कलेक्शंस। आज ही विजिट करें तकवा ज्वेलर्स। हमारी सभी ब्रांच स्क्रीन पर है। तकवा ज्वेलर्स, रिश्ता भरोसे का। उल्लासनगर म्युनिसिपल कॉरपोरेशन की महासभा के दौरान बीजेपी के नगर सेवकों ने लगाए नारे, डंपिंग ग्राउंड को हटाओ, उल्लासनगर को बचाओ। हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। उल्लासनगर म्युनिसिपल कॉरपोरेशन में एक महासभा मीटिंग रखी गई थी। इसी महासभा मीटिंग में सिविक सेंस और डंपिंग ग्राउंड के इशू को लेकर मीटिंग चल रही थी, डिस्कशन चल रहा था, जिसके चलते बीजेपी के जो नगर सेवक है वो इतने ज्यादा आक्रोश में आ जाते हैं कि वो महासभा के दौरान ही जोर जोर से नारे लगाने लगते हैं, वहीं पर ही धरने पर बैठ जाते हैं। किस तरीके से बीजेपी के नगर सेवक जो है वो धरने पर बैठे हैं, जोर जोर से नारे लगा रहे हैं, उसके वीडियोस भी हम आपको दिखा रहे हैं। बीजेपी के नगर सेवकों ने कुछ इस तरीके के नारे लगाए हैं कि डंपिंग ग्राउंड को हटाओ, उल्लासनगर को बचाओ। अब ये जो नारे लगाने की असल वजह बताई जा रही है, उनका ऐसा कहना है कि ये जो डंपिंग ग्राउंड है वहां पर इतना ज्यादा कचरा फेंका जाता है, सही तरीके से मैनेजमेंट नहीं है, जिसकी वजह से जो आग लगाई जाती है वहां धुआं निकलता है और इसी धुएं और गंदगी की वजह से आसपास के परिसर में जो लोग रहते हैं उनकी काफी ज्यादा शिकायतें बढ़ रही है और शिकायत बढ़ने के बावजूद भी इस पे कोई समाधान नहीं मिल रहा है, जिसकी वजह से उन्होंने ये कदम उठाया है। किस तरीके का ये पूरा विरोध प्रदर्शन रहा है, किस तरीके से बीजेपी के नगर सेवकों ने ये आंदोलनबाजी की है, देखिए उसका पूरा ये वीडियो। हम आपके सामने शेर बचाओ, शेर बचाओ। बाकी काय नाही, मॅडम स्वतः तिथे जाऊन उभ्या राहिल्या तरी त्यांना 5 मिनिटं पण तिथे थांबलं नाही। अच्छा, किती लोक किती आजारी होत आहेत, त्यांना अस्थमा, लहान मुलांना त्रास होतोय, तरी तुम्ही लोक आम्हाला जर बॅनर घेऊन जाऊन देत नसतील तर आम्ही काय करायचं मग सांगा बघू। ताई तुम्ही स्वतः नगरसेविका आहात, तुमच्यावर ही वेळ आली आणि आपण सत्तेमध्ये देखील आहात यांच्यासोबत आहात। मॅडमने आमच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना। तुम्हाला स्वतःला डंपिंगचा त्रास होतो त्यावेळी? भरपूर त्रास होतो, आमचे घर आम्ही तिथे रहिवाशी आम्ही तिथलेच आहेत ना, मग आम्हाला तकलीफ होणारच ना। आमच्या जास्त आमच्या लहान बाळांना केवढा तकलीफ होते, एवढं तकलीफ होते, भरपूर तकलीफ होते। बरं, मग महापौर मॅडमची कधी महापौर मॅडम आता इथे एंट्री केली तर 1 मिनिट सुद्धा आमच्याकडे सुद्धा बघितलं सुद्धा ना मॅडम। तुमच्याशी बोललं पाहिजे होतं त्यांनी? बोललं काय, मी आवाज दिले मॅडमला, आवाज दिले मी, मॅडम बघितलं सुद्धा नाही। मॅडम जातात म्हणजे काय? आज हमारे उल्लासनगर काय सांगाल? वारंवार आम्ही त्यांना कळवण्यात आलं, आयुक्त मॅडम सुद्धा आल्या, महापौर मॅडम पण 1 महिन्यात हे दिलेलं 1 महिन्यात होऊन जाईल, अजून काही झालेलं नाहीये। अक्षरशः तिकडे संत भूमी आहे आमची 5 नंबर ही, आमचे संत बाहेर जाऊन राहतात आहेत या एका डम्पिंग ग्राउंडच्या विषयावर। आज आम्ही ते बसलो, डम्पिंग हटाओ, शहर बचाओ। तुम्ही सत्तेत युतीमध्ये असताना ही वेळ तुमच्यावर आली? प्रश्न हेच नाहीये, जनता तिकडे आमची, जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे। आज जनता तिकडे वारंवार, तुम्ही श्वास घेऊ शकत का, अशी हे टाइम आलेलं आहे। दादा काय सांगा? महत्वाची गोष्ट अशी आहे का 2017 जो डम्पिंग ग्राउंड अनधिकृत बसवलेला आहे, त्याच्यात शासनाने जबरदस्तीमध्ये जनतेवरती लादलेला हा प्रकार आहे। आणि मी तर असं बोलतो, तिथे बाजूला शाळा आहे, त्याच्यामध्ये 600 विद्यार्थी आहेत आणि बाजूला पाण्याची टाकी आहे, तिथं सम आहे। कमीत कमी त्या सम मधून 50,000 लोक पाणी पितात आणि ते सम पूर्ण डम्पिंगचं पाणी सम मध्ये जाऊन ते पाणी टाकीमध्ये जातो आणि तेच पूर्ण शहराला 5 नंबर एरियाला पाणी जातो। तर अशा टायमाला तो डम्पिंग तिथं ठेवून आणि जो गोरगरीब जनता तिथे, त्या गोरगरीब जनते रूमचा भाव सुद्धा त्यांचा 5 लाखावरून 2 लाखावरती आलाय। तिथे राहण्याची परिस्थिती नाही। पब्लिक काय करणार, पब्लिक आम्हाला रोजच्या रोज विचारते। हे डम्पिंग ग्राउंड 2016 ला चालू झालंय, महापुरांनी कधी प्रतिसाद दिला नाही काय?
महापौरांनी प्रतिसाद दिल्याने आता मॅडमला आम्ही थांबवलं. मॅडम तुम्ही याच्याविषयी बोला. ओव्हरटेक करून मॅडम पुढे गेल्या पण काय बोलल्या नाही. आता काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका एकच आहे का या शहरामधून डम्पिंग ग्राउंड गायब झाला पाहिजे. आणि जे आमचे संत आहेत तिथे शाळा आहे, कमीत कमी 50,000 लोकांना त्रास होतोय ते डम्पिंग मुलं. आणि आम्ही स्वतः तिथे राहतो. मी महापौरांना आयुक्त मॅडमला विनंती करतो का तुम्ही कमीत कमी 1 घंटा तिथे उभे राहून दाखवा. मग तुम्हाला समजणार का नक्की काय आहे, काय त्रास होतो. आम्ही रोजच हे सहन करतो, पण ते डंपिंग आम्हाला हटलं पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. दादा, महासभा में तो आपने खुद ने ये सब्जेक्ट लिया था, फिर भी उसके ऊपर कुछ अभी तक हुआ नहीं है। सर जी उसी वजह से तो हम लोग ने आज ही किया है प्रदर्शन। सर जी वहाँ पे हमारे एरिया में मैं बोलता हूँ 30 से 40% बच्चों को सांस लेने में तकलीफ हो रही है। और वहाँ पे आप 10 में से 6 लोगों को अगर आप देखोगे ना, अस्थमा का प्रॉब्लम हो गया। अभी आने वाले जो चल रहे हैं ना लोग, दिन ब दिन लोग कर रहे हैं। इस वजह से हम लोग ने आज पब्लिक का इतना पब्लिक वहाँ पे इतनी परेशान हो गई, इन लोग से इतनी परेशान हो गई, तो इस वजह से हम लोग ने आज बोला प्रदर्शन करेंगे कि वहाँ से जल्दी से डंपिंग ग्राउंड हटाया जाए। अगर नहीं हटा, महापौर ने या प्रशासन ने कुछ उचित आपको उत्तर नहीं दिया, तो आगे की तो ये प्रदर्शन फिर से कंटिन्यू रहेगा। नाही, जर असं झालं तर आम्ही 6 नगरसेवक तिथे उपोषणाला बसणार. जोपर्यंत आम्हाला पुरावा भेटत नाही का हा डम्पिंग किती दिवसामध्ये हटणार, तरच आम्ही ते उपोषण सोडू. दादा, सत्ताधारी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची ही अवस्था असेल तर नागरिकांनी काय नाही, करायचं? आम्हाला सत्ताधारी मध्ये हे नाही बा. आम्हाला पब्लिकसाठी आम्ही करतो. सत्ता वेगळा विषय आहे. आणि आम्ही स्वतः पब्लिकने आम्हाला निवडून दिलंय. आम्ही त्यांना आश्वासन दिलंय का हे डम्पिंग आम्ही हटवणार. तर या कारणास्तव आम्ही ते उपोषण तिथे बसणार. काही दिवसामध्ये आम्ही 6 नगरसेवक तिथे उपोषणाला बसणार आहे. महायुतीमध्ये दोघेही पक्ष वेगवेगळे लढले होते. आता काही कारणामुळे तुम्ही एकत्र आलात, त्यामुळे तुमचा प्रश्न पुढे जात नाहीये. नाही, आम्हाला प्रशासनाचे आम्हाला हे नाही. आम्हाला आमच्या वार्डमध्ये जे लोक आहेत, जी पब्लिक आहे, आम्ही त्या पब्लिकसाठी करतो, व्यापाऱ्यांसाठी करतो, शाळेच्या मुलांसाठी करतो, नागरिकांसाठी करतो. त्यासाठी आम्हाला ज्या नागरिकांनी आम्हाला निवडून दिलो आम्ही त्या पब्लिकसाठी करतो. 18 मार्चला एक तुम्ही निवेदन लेटर दिलं होतं की महासभेमध्ये हा विषय आला पाहिजे. आजच्या महासभेत तो विषय घेतलाय का? एवढा गंभीर असताना हा विषय आजच्या महासभेमध्ये घेतलेला नाही. त्या अनुषंगाने हे आमचं आंदोलन आहे.